नमस्कार. उकडीच्या मोदकाला द्या मँगोचा ट्विस्ट. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने मँगो उकडीचे मोदक कसे बनवायचे. त्यासाठी आपल्याला 2 हापूस आंबे, मोदक पीठ, नंतर आपल्याला मीठ, तूप माझं हे घरगुती तूप आहे. नंतर आपला हा तो मँगोचा पल्प आहे, गूळ आहे आणि ओलं खोबरं. एवढ्याच वस्तूंची आपल्याला गरज लागते. आणि आपण आता तूप गरम करायचं आहे आणि आपलं ओलं खोबरं त्याच्यावर परतायचं आहे. मऊ लुसलुशीत तांदळाच्या पिठाची पारी आणि आत गोडसर मँगो खोबऱ्याचं सारण. एकदा हा मोदक तुम्ही खाल्ला ना की परत परत करून खाल. आता आपल्याला हे ओलं जे खोबरं आहे ना ते लालसर करायचं नाही, थोडंसं गरम करायचं आहे की ज्यामुळे आपला गूळ पटकन पातळ होईल. आता आपल्याला हा व्यवस्थित म्हणजे तांबडा न होऊ देता गरम केला की आपल्याला गूळ टाकायचा आहे. आणि गुळाचे प्रमाण आपण नॉर्मली काय करतो, जे आपलं नारळाचा चव असतो ना त्याच्या अर्धं असतं. पण आता आपल्याला ह्याच्यात मँगोचा पल्प घालायचा आहे म्हणून हे पाववाटी आणि मँगोचा पल्प पाववाटी असं मिश्रण टाकायचं आहे. आणि व्यवस्थित आपल्याला हे बघा अशा प्रकारे आपण व्यवस्थित तो गूळ आणि हे मऊ वितळू द्यायचं आहे. आणि हा आपला चमचा उभा राहिला की आपलं हे सारण तयार समजायचं. नंतर हे आपला पल्प आणि पाणी हे मिळून 1 वाटीचं प्रमाण आहे. हे आपण गरम करायचं आणि हे उकळू द्यायचं. आणि हे उकळलं की आपल्याला थोडंसं मीठ आणि याच्यात तूप घालायचं 2 चमचे. आणि हे जे मिश्रण आहे ना पल्प आणि पाण्याचं ते व्यवस्थित उकळलं गेलं पाहिजे. नंतरच आपल्याला त्याच्यात मोदकाचं पीठ घालायचं आहे. अशा प्रकारे आपण त्याच्यात मोदकाचं पीठ घातलं आणि ते व्यवस्थित ढवळून आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 10 मिनटं वाट बघायची आहे. थोडंसं गार झालं की आपल्याला हे बघा सुरुवातीला आपल्याला हाताला चटके लागू नयेत म्हणून आपण एखाद्या स्मॅशरचा वाटीचा वापर करून ते व्यवस्थित गुठळ्या मोडायच्या. नंतर आपण तेल आणि पाण्याचा वापर करून ते व्यवस्थित मळून घ्यायचं. इतपत ते आपलं मळून झालं पाहिजे. अशा प्रकारे आता आपल्याला पुरी मेकरवर नवीन ज्या गृहिणी असतात त्यांना मोदकाची पारी बनवायला जमत नाही म्हणून हे बघा अशा पुरी मेकरवर कशी चारी बाजूने ती पातळ व्यवस्थित बनते म्हणून तुम्ही पुरी मेकरवर पण बनवू शकता. अशी व्यवस्थित चारी बाजूने बनवून घ्यायची आणि त्याच्यात आपल्याला हा जो आपलं सारण आहे ते घालायचं आहे. सारण व्यवस्थित आत दाबून भरायचं आणि त्याला आपण मोदकाचा आकार द्यायचा. हे बघा अशा प्रकारे आपला हा मोदक तयार होतो. आता मी तुम्हाला आपला जो मोल्ड असतो ना त्या मोल्डमध्येही एक मोदक बनवून दाखवते. आपण पुरी मेकरवर पहिली पारी तर बनवून घेतलीच, त्यानंतर आपल्याला हे सारण घालायचं आहे. हे नारळाचं आपलं सारण टाकलं, नारळ आणि मँगोचं, आणि व्यवस्थित हे बघा अशा प्रकारे आपण तो चारी बाजून दाबून घेतला मोल्ड आणि आपला हा जो मोदक आहे हा तयार झाला. नवीन गृहिणींसाठी ही चांगली सोय आहे की तुम्ही ते करू शकता अशा प्रकारे. पण खरं सांगू का, मला हातमळणीचा जो मोदक असतो ना तोच करायला आवडतो. हे बघा अशा प्रकारे असाही मी तुम्हाला करून दाखवते. असे आपण पारी चारी बाजूने ती सारखीच झाली पाहिजे. अशा प्रकारे बनवली आणि आपल्याला ह्याच्यात आता सारण भरवायचं आहे. ते सारण भरलं की ते आपण 2 बोटांचा वापर करून त्याच्या आपल्याला हे बघा अशा प्रकारच्या बघा पाऱ्या बनवल्या आणि त्याला आपण एकाच डायरेक्शनने आपण त्याला आकार द्यायचा आहे आणि त्याचा मोदकाचा आकार, आणि एक्स्ट्रा जे पीठ असेल ना ते आपण काढून टाकायचं. अशा प्रकारे आपला हा मोदक तयार झाला. किती छान दिसतोय बघा मोदक. हा मोदक आपण आता पहिल्यांदा जर आपण पाणी जर उकळत ठेवलं असेल ना तर हा 8 मिनिटात मोदक तयार होतो. आता त्याला आपण केसराच्या काड्यावरून लावल्या ना की आपल्याला आणखीन त्याची मोदकाची चव आहे ना ती आणखीन वाढते. त्यामुळे तुम्ही जरूर याच्यावर केसराच्या काड्याही लावू शकता. अशा प्रकारे हे बघा. आणि आपण हे 8 मिनटं उकळले की आपले गरमागरम मोदक मँगो मोदक तयार होतात. कसे दिसत आहेत मोदक? छान दिसत आहेत ना? तुम्ही पण हे जरूर करून बघा आणि कसे झाले आहेत ते मला जरूर कमेंट करून कळवा. मस्त का, स्वस्त रहा. धन्यवाद.